लसणाची फोडणी दिली की स्वयंपाक कसा छान टेस्टी होतो. पण सध्याला हाच लसूण खूप भाव खात आहे. आता ऐन सणासुदीच्या काळामध्ये लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्याला किरकोळ बाजारामध्ये लसूण हा 300 ते 500 रुपये किलो पर्यंत विक्री होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात लसणाची एवढी भाववाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना लसूण घेणे परवडत नाहीये. तर लसणाची एवढी भाववाढ कशामुळे झाली आहे, नेमकी यामागची काय कारणे आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या बाजारामध्ये लसणाचे भाव अतिशय महाग म्हणजे गगनाला भिडलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं नाही. आवाक्याच्या बाहेर लसणाचे भाव झाल्यामुळं ग्राहकाचा खरेदी विक्रीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. राज्यामध्ये झालेला जास्त पाऊस आणि अलग अलग भागामध्ये अलग अलग ठिकाणी जास्त कमी प्रमाणात झालेला पाऊस याच्यामुळे लसणाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. बऱ्याचशा शेतात पाणी घुसल्यामुळं, पाणी साचल्यामुळं लसणाचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं लसणाची आवक घटत चाललेली आहे, कमी झालेली. त्यामुळे मार्केटमध्ये लसणाचा जो मागणी वाढत चाललेली आहे आणि भाव अतिशय गगनाला भिडत चाललेली आहे. त्या आता 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत लसणाचा प्रति किलो असा भाव आहे आणि साधारणतः आणखी 1 ते 2 महिने हा भाव अशाच पद्धतीने स्थिर राहील अशी एक अपेक्षा आहे. कारण की दिवाळीच्या नंतर नवीन लसूणचं जे उत्पादन मार्केटला येणार आहे त्यावेळेस मात्र लसणाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील लसणाची अशीच परिस्थिती झाली होती आणि लसणाची आवक कमी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा लसूण महाग होता. त्यामुळे शेतकऱ्यांना लसूण लागवड करायला परवडणारा नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा उत्पन्न कमी झालेलं होतं आणि आताची जर परिस्थिती बघितली तर आताही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना लसूण लागवड करायला परवडत नाहीये. त्यामुळे आवक मार्केटमध्ये कमी आहे आणि दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले. सध्याला लसणाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. किरकोळ बाजारामध्ये लसण हा 300 ते 500 रुपये किलो पर्यंत गेलेला आहे. लसणाची मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्यामुळे सध्याला सर्वसामान्य नागरिकांना हा लसण परवडणारा नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये लसणाचे भाव हे अशीच राहतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.